टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सगळ्यांचं सर्वप्रथम स्वागत आणि आभार। या ज्वलंत प्रश्नासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आला आहात आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी म्हणून जी काय आमची मोहीम आहे तुमच्या माध्यमातून याला वाचा फुटेल याची मला खात्री वाटते। आज या ठिकाणी यशवंत सहकारी बँक या बँकेच्या घोटाळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत। माझ्या समवेत आहेत ॲडव्होकेट निलेश जाधव, एस.जी. कुलकर्णी, गणेशजी पवार, खोत, सगळीच मंडळी आहेत जे ठेवीदार आहेत आणि सो कॉल्ड कर्जदार आहेत की ज्यांच्या नावावर कर्ज दाखवली गेली किंवा ज्यांच्या नावावर जामीनदार आहे असं दाखवलं गेलं असे लोक आहेत आणि ठेवीदार आहेत। 2-3 दिवसांपूर्वी मी सांगलीच्या प्रवासात असताना कराड या ठिकाणी वाटेमध्ये ठेवीदारांच्या आग्रहावरून थांबले आणि अनेक ठेवीदारांशी चर्चा केली असता असं लक्षात आलं की ठेवीदारांच्या ज्या 25-25 वर्षापासूनच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी आता कोणत्याही प्रकारे सिक्युरिटी त्याची राहिलेली नाहीये आणि लोकांना स्वतःच्या आरोग्यासाठी, इलाजासाठी, घरातल्या काही अडीअडचणींसाठी सुद्धा स्वतःचे हक्काचे पैसे काढता येत नाहीयेत। त्यांना असं सांगितलं जातंय की तुम्ही तुमची जी काही रक्कम आहे ती रक्कम डिवाइड करून 5-5 लाखाच्या आत आहे असं दाखवा। त्यांना आपल्या हक्काच्या रकमांसाठी हेलपाटे मारावे लागतायत, बँकेमध्ये सतत जावं लागतंय आणि तरी सुद्धा त्यांना डायलिसिस असेल, आणखीन काही असेल, 1.5 हजार रुपये सुद्धा मिळत नाहीये, ज्यांचे लाखो रुपये बँकेमध्ये आज आहेत। याला कारण काय? काल माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून माझा उल्लेख केला की राजकीय लोकांनी सुद्धा अशा प्रकारे विविध बुडीत कर्ज खात्याच्या लोकांना नेऊन, जे थकबाकीदार आहेत त्यांना नेऊन सरकारी ऑफिसेसमध्ये करणं हे चूक ठरेल अशा प्रकारे त्यांनी माझ्या कार्यशैलीवर आक्षेप घेतल्यामुळे आज या ठिकाणी मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेणं हे मला आवश्यक वाटतं की मुळातच त्यांची कार्यशैली अशोभनीय आणि जनतेच्या हिताचं नुकसान करणारी अशी आहे। त्यांनी पदाचा, दोन्ही पदांचा, भारतीय जनता पार्टीच्या पदांचा आणि बँकेच्या पदाचा दुरुपयोग करून वेगवेगळ्या प्रकारे मोडस ऑफ ऑपरंडी वापरून नागरिकांचं नुकसान केलेलं आहे आणि खोटी कर्ज प्रकरणं तयार करून विविध लोकांना त्या प्रकरणांमध्ये अडकवलं आहे आणि बँकेचं इतकं बेसुमार नुकसान केलेलं आहे की आज बँक बुडीत झालेली आहे। बँकेमध्ये जेवढी आज कर्ज आहेत त्याच्यातले 127 कोटीची जवळजवळ कर्ज ही निव्वळ शेखर चरेगावकर आणि त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी संबंधित विविध कंपन्या ह्यांच्या नावावर आहेत असं लक्षात येतंय। मी कागदपत्रांसह बोलतेय। त्यांनी असं एक विधान केलं होतं की माझ्या नावावर एकही कर्ज नाही। मी आता इथे आवर्जून सांगू इच्छिते की वेस्ट एंड स्पा किंवा युनिव्हिजन मेटल वगैरे सारख्या कंपन्यांमध्ये तर ते स्वतः पार्टनर आहेत आणि अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी कर्ज घेतलेली आहेत। त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्याच बँकेतून कर्ज घेतली, काही कर्ज ही दुसऱ्यांना दिली अशी दाखवलीत आणि स्वतःच त्याचे फायदे करून स्वतःच्या बँकेमध्ये ते पैसे वळवले, अशी विविध प्रकरणं आहेत। असलेल्या रकमेतील 90% कर्ज ही शेखर चरेगावकर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहेत। त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं व्हॅलिड तारण नाही, शहानिशा न करता दिलेली कर्ज असल्यामुळे आज NPA अकाउंटचा पर्सेंटेज खूप जास्ती झाल्यामुळे आज बँक या विशिष्ट अडचणीमध्ये आलेली आणि म्हणून ठेवीदारांचे पैसे आज बँक देऊ शकत नाही। आणि मग हे ठेवीदारांचे पैसे आज बँक देऊ शकणार नसल्यामुळे बँक एकदा बुडीत बनून डिक्लेअर करायची आणि RBIचा जो रूल आहे त्यानुसार 5 लाखाच्या आतलं ठेवी दाखवून ती शासनाकडनं
त्यांची जी ठेवीची रक्कम आहे ती वसूल करून घ्यायची. अशा प्रकारे नागरिकांना फसवणे, सरकारला फसवणे, आरबीआयला फसवणे, याच्यासाठी पदाचा वापर करणे, अशा विविध प्रकारे चरेगावकर आणि असलेल्या संचालक मंडळींनी आपली कार्यशैली वापरलेली आहे. आमची मागणी आहे की असलेल्या खोट्या कर्ज प्रकरणांमधून कर्जदारांना बाहेर काढलं जावं. खोटे जामीन, खोटे तारण, खोट्या जमिनींची तारणं, इस्टेटी जप्त करणे, 101 चुकीच्या नोटिसा, हे जे काही दिलेलं आहे याच्यामधून नागरिकांना बाहेर काढणे, ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी म्हणून संचालक मंडळ जे आहे यांची कडक चौकशी करून प्रामुख्याने अध्यक्ष यांच्या सगळ्या मालमत्ता जप्त करून त्याच्या लिलावातून ठेवीदारांचे पैसे परत दिले जावेत. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, कारण स्थानिक पोलीस हे विशिष्ट दबावाखाली आणले जात आहेत आणि त्याच्यामुळे लवकर प्रकरणं होत नाहीत, गुन्हे दाखल होत नाहीत, गुन्हे दाखल झाले तरी पुढची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, आरबीआयचा प्रशासक ह्याच्यावर नेमला जावा आणि आता नॉन बेलेबल गुन्ह्यांमध्ये ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत ते सरळ सरळ पत्रकार परिषद घेण्यासाठी लोकांना दिसतात, पण पोलिसांना ते सापडत नाहीत अटक करण्यासाठी. त्यामुळे नॉन बेलेबल गुन्हे जर दाखल असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई, पोलीस कारवाई ही त्वरित व्हावी, अशी आमची मागणी आहे. आता मी काही उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे. माझ्या शेजारी आहेत गणेश पवार. यांच्या बाबतीमध्ये अतिशय एक गंभीर प्रकारचा गुन्हा बँकेच्या माध्यमातून झालेला आहे. 8,55,00,000 कोटीचं कर्ज, 8,55,00,000 कर्ज, 8,55,00,000 कर्ज शेखर चरेगावकर यांचे मावस भाऊ वैभव विलास कुलकर्णी, विठ्ठल गोविंद कुलकर्णी यांनी त्यांच्या यांत्रिक प्रोसेस ऑटोमायझेशन या नावावर कर्ज घेतलं. हे प्रकरण मंजूर केलं, कर्ज प्रकरण यशवंत बँकेतून, आणि हे कर्ज प्रकरण सहभाग कर्जातून होतं. म्हणजे चिखली यवतमाळ बँक, चिखली बँक आणि यशवंत बँक या तिघांचं मिळून कन्सोर्शियमचं कर्ज होतं. आणि 8,55,00,000 तारण काय, तर 10 गुंठ्याची जागा, ज्याची व्हॅल्यू 1 कोटी सुद्धा नाही आणि ज्याच्यावर 3-3 वेळा ऑलरेडी दुसरीकडे तारण दाखवलेलं आहे, अशी 10 गुंठ्याची जागा 8,55,00,000 कर्जाला तारण म्हणून दाखवली. आणि त्याच्यावर यांना माहितीच नाही की यांना जामीनदार दाखवलं. 2020 साली हे कर्ज मंजूर झालं जे नातेवाईकांना. 2022 साली यांना अचानकपणे एक नोटीस आली की तुम्ही या विशिष्ट आशयाचे जामीनदार आहात, ज्याच्यावर यांची सही नाही. आणि यांची सही नाही हे कोण सांगतंय, हा रिपोर्ट सांगतोय. हा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे. ही जामीनदाराची सही खोटी दाखवली आहे. इथे लिहिलंय डिसिमिलर, आणि कसं डिसिमिलर, याचे वेगवेगळे, त्या सहीचे वेगवेगळे भाग करून कसा त्याच्यात फरक आहे हे सगळं सांगितलंय. यांची सहीच नाहीये ती. आणि यांना जामीन दाखवलं. ज्या 10 गुंठे जागेवर ऑलरेडीच त्यांच्या ओनर, म्हणजे 3 जागा होत्या वेगवेगळ्या, 2 गुंठ्याची एक, 2 गुंठ्याची एक आणि 6 गुंठ्याची एक. या 3ही जागा ऑलरेडीच कशावर तरी तारण म्हणून होत्या. नंतर त्या जागा कर्ज असताना सुद्धा दुसऱ्या कोणाला तरी विकून टाकल्या थर्ड पार्टीला. आणि ज्यांना विकल्या ते व्यक्ती सुद्धा बँकेशी संबंधित आहेत. म्हणजे अशा प्रकारे कुठल्या तरी गोष्टी तारण ठेवायच्या की त्या तारण राहू शकत नाहीत. कोणाला तरी जामीनदार दाखवायचं की ज्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. अशा वेळेला यांच्यावर 101 ची कारवाई करायची जे जामीनदारच नाहीत. आणि 101 ची कारवाई करत असताना सहकार खातं, जिल्हाधिकारी कधीही बँकेकडे कुठल्याही प्रकारे डॉक्युमेंट्स जे दिलेत ते स्वीकारून 101 ची कारवाई आणि जप्ती करतात. अशा प्रकारे विविध उदाहरणं आहेत. SD कुलकर्णींबद्दल, ज्यांच्या बरोबर या दोघांनाही घेऊन मी एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही माननीय अमित शहा साहेब यांना भेटलो.
आता शेखर चरेगावकर म्हणतात ज्या SD कुलकर्णींबरोबर तुम्ही घेऊन आलात, मला उद्देशून म्हणतायत की त्यांची शहानिशा करायची, तुम्ही कोणाची बाजू घेताय? ज्या SD कुलकर्णींना आता आपण समोर पाहत आहात त्यांच्या बंधूंनी आत्महत्या केली अशा खोट्या कर्ज प्रकरणामुळे. 48 लाखाचं कर्ज त्यांच्या बंधूंना मंजूर केलं. त्यांच्या बंधूंना दुसरीकडे कर्ज होतं. असं असताना बँकेने त्यांचा कर्ज प्रस्ताव नामंजूर करणं आवश्यक होतं. कारण का की ते कर्ज मिळवण्यासाठी एलिजिबल नव्हते. तरी सुद्धा त्यांना एलिजिबल केलं. त्यांना 1 रुपया त्यातला दिला नाही. कर्ज मंजूर झाल्यावर त्यांची असलेली दाखवली गेलेली जागा हे जामीन पण नाहीत त्याला. या सगळ्या प्रकरणाचं दडपण येऊन त्यांनी 2-3 दिवसांनंतर आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर मयत व्यक्तीच्यावर 101 ची नोटीस देता येत नाही. प्रकरण दाखवते मी तुम्हाला. त्यांचं दाखवा SD कुलकर्णींचं. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या विरुद्ध 101 ची कारवाई करता येत नाही. ऑडिट रिपोर्ट मध्ये सरळ म्हटलेलं आहे की ज्यांना कर्ज देता येणार नाही त्यांना कर्ज दिली आहेत. जे जामीनदार नाहीत त्यांना जामीनदार दाखवलाय. आणि आता यांच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणण्यासाठी नोटीस चिकटवली आहे. अशा विविध प्रकारे राजमुद्राचं एक उदाहरण देते. राजमुद्राचे लोक इथे आलेले आहेत. म्हणजे मी मुद्दाम सांगते, शेखर चरेगावकर आणि संचालक मंडळींचा दावा असा आहे की प्रेस कॉन्फरन्स घेतल्यामुळे किंवा याची बदनामी झाल्यामुळे बँकेची आम्ही आता ठेवीदारांना तोंड दाखवू शकत नाहीये किंवा आता बँक बुडू लागली. बँक ऑलरेडी बुडतीये तुमची आणि म्हणून तुम्ही ठेवीदारांचे पैसे देऊ शकत नाहीये. आणि बँक का बुडतीये? कारण तुम्ही असलेल्या 150 कोटी कर्जदारांपैकी 127 कोटी कर्ज तुमची स्वतःची आहेत आणि उरलेली जी कर्ज आहेत ती तुम्ही खोट्या व्यक्तींच्या नावे, चुकीच्या व्यक्तींच्या नावे, चुकीचे जामीनदार दाखवून ही दाखवलेली आहेत. राजमुद्राचं उदाहरण आहे. 8 कोटींचं कर्ज मंजूर केलं. 1.45 त्यांच्या खात्यावर आले. माझ्या समोर आहेत त्या व्यक्ती आणि त्यांच्याकडे सगळे कागदपत्रे म्हणजे माझ्याकडे त्यांनी दिले. आणि बाकीचे पैसे गेले कुठे? तर बाकीचे पैसे 66 लाख रुपये, 97 लाख रुपये शेखर चरेगावकरांच्या अकाउंटला गेले. 8 कोटी कर्जापैकी 97,50,000 एवढे पैसे शेखर चरेगावकर यांच्या अकाउंटला गेले. 66 लाख रुपये श्रीपाद महादेव कुलकर्णी, 13 लाख रोहित लबडे, 66 लाख सूर्यकांत काळे, 66 लाख सुनील घोडके, 1.5 लाख स्वयंसिद्धा ही त्यांच्याशी संबंधित महिला पतसंस्था आहे. 1.5 कोटी, 1 लाख नाही, 1 करोड, 1,05,00,000 स्वयंसिद्धा बँकेला गेले. 22 लाख रुपये सतीश गुप्तांना गेले. RTGS ने तुम्ही या रकमा ज्या यांची राजमुद्रा ॲग्रो डेव्हलपर्स नावानी त्यांची कंपनी आहे, त्यांच्या नियमानुसार दोघांच्या सह्या पाहिजेत. RTGS सुद्धा करताना कोणाची तरीच वेगळ्याची सही करून, एकच सही करून ते RTGS करून टाकलं. हे वेगवेगळ्या ठिकाणी गेले. SP-कडे गेले, आणखीन कुठे गेले. गुन्हा दाखल पहिल्यांदा झाला नाही, मग गुन्हा दाखल झाला. MPID गुन्हा दाखल झालेला आहे. जामीन फेटाळलेला आहे MPIDच्या सेक्शन 3 नुसार. त्याचबरोबर 471, 467 नुसार हे नॉन बेलेबल आहे. मग या व्यक्तीला एवढा गंभीर गुन्हा असून सुद्धा अटक का झाली नाही? सिमिलर उदाहरण देते. शिवशंकर पतसंस्था, या पतसंस्थेमध्ये MPID लागल्यानंतर सगळ्या संचालक मंडळाला आत टाकलेले. मग जो नियम शिवशंकर पतसंस्थेला आहे तो नियम यशवंत बँकेला का नाही? राजमुद्राच्या तिघांची, जे प्रदीप चोरगे, अमोल वीर आणि राहुल वीर इथे आलेले आहेत, त्या तिघांची 13 हेक्टर 34 आर एवढी जागा ही त्याच्यात जामीन दाखवली आहे.
आता याच्यावर 101 ची कारवाई लावतील, ही जागा पुन्हा फिरवून आपल्याच व्यक्तीला विकत घेतील. अशा प्रकारे या माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत आणि अशी मी खूप उदाहरणं देऊ शकते. साधारण तुम्ही सांगितलं ते सगळं लक्षात आलं. तर असे किती ठेवीदार आहेत की त्यांची फसवणूक झाली? किती संख्या? ठेवीदारांची संख्या 5000 आहे. सर्वसाधारण ठेवीदारांची जी संख्या आहे फक्त कराडमध्ये आता 120 ठेवीदार आहेत. फक्त कराड आणि परिसरामध्ये 120 ठेवीदार आहेत. परिसरामध्ये कराड तालुक्यामध्ये 120 ठेवीदार आहेत. हां त्यांचे हो आहेत त्यांचे नाही. पुण्यात, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर अनेक ठिकाणी एकूण आकडा नाही सांगता टोटल येणार. 100 कोटीची ठेवी सर्वसामान्य लोकांची आहेत आणि 50 कोटीची ठेवी आहेत ती पतसंस्था आणि छोट्या मोठ्या बँकांची आहेत. असे जवळपास 150 कोटी 140 ते 150 कोटी रुपये हे लोकांचे देणे बाकी आहे त्याच्यामध्ये. त्यांनी जी कर्ज वाटले 180 कोटीचे कर्ज वाटलेत त्यांनी त्यापैकी 127 कोटीचे कर्ज स्वतः शेखर चरेगावकर आणि त्यांच्या कुटुंबियाचे कर्ज आहे. ऑडिट रिपोर्ट दाखवा. ऑडिट रिपोर्ट त्यांची उलाढाल 230 कोटीची आहे. हा टोटल 230 कोटी. मगाशी जो ऑडिट रिपोर्ट होता तो दाखवा. त्याचा नंबर किती होता? 230 कोटीच्या ठेवी आहेत त्यांच्या. हा सर, सहकार खात्याने काहीही कारवाई केली नाही. गेल्या 3 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट आम्ही सहकार खात्यामध्ये पुटअप केले, त्यांच्याकडेही आहेत. परंतु सहकार खात्यानं एवढी गंभीर अनियमितता असून सुद्धा याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई केलेली नाही. आहे कॉपी आमच्याकडे. गंभीर तसे रोडलेत सहकार खात्याने त्याच्यामध्ये ऑडिट रिपोर्टमध्ये. बरं का, मी तुम्हाला वाचून दाखवतो. कर्ज वाटप रकमेमध्ये गंभीर अनियमितता. 40 कोटी 16 लाख रुपये नुसत्या एका प्रॉपर्टीला कर्ज दिलेलं आहे. तर ही प्रॉपर्टी कुठली आहे? मौजे बोरुंडी तालुका खेड येथील प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी राही विठ्ठल कुलकर्णी यांच्या नावानं आहे. त्या राही विठ्ठल कुलकर्णी ह्या शेखर चरेगावकरांच्या वहिनी आहेत. म्हणजे विठ्ठल गोविंद कुलकर्णी यांच्या त्या पत्नी आहेत. विठ्ठल गोविंद कुलकर्णी हे तथाकथित सीए आहेत. त्यांनी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. तर त्यांनी ओके ठीक आहे. हा गैरकारभार आहे त्याच्यामध्ये. बँकेनं सहकार खात्याने याच्यामध्ये कुठलीही कारवाई केलेली नाही. त्याच्यामध्ये सहकार खातं, पोलीस खातं, कोणतंही खातं याच्यामध्ये आजपर्यंत कारवाई न करता का गप्प बसलं हे समजत नाही. मी गेली कित्येक वर्ष, मी जवळजवळ 3 वर्ष या बदल्या काही लोकांच्या संपर्कात आहे. मला काल परवा पण असं कळलं की जे लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या माध्यमातून मला पुन्हा धमकावण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी अशा प्रकारे वाक्यरचना केली की ताईंनी आता ह्याच्यामध्ये पडायला नाही पाहिजे, याची आम्ही व्यवस्था करू. मागच्या वेळेला त्यांचं तिकीट आम्ही कापलं होतं, याही वेळेला त्यांना लक्षात येईल. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतेय. म्हणूनच सहकार आयुक्त किंवा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे तुम्ही भेटले का? त्यांना काही तक्रार केली का की एवढं जर गंभीर आहे सहकार आयुक्तांना जाऊन भेटून मागणी केली का नाही? काही आता चालू आहे का बँकेवर प्रशासकीय का काय परिस्थिती काय? अध्यक्ष सध्या बँकेवरती प्रशासक नाहीये. आम्ही याच्यापूर्वी आताचे जे गव्हर्नमेंट आहे त्याच्यापूर्वीचे जे सहकार मंत्री होते त्यांच्याकडे त्यांची डिस्क्वालिफिकेशनची केस सुद्धा चालू होती. मग त्याच्यामध्ये फिर्यादी जे होते ते SD कुलकर्णी आहेत, ते आहेत इथे उपस्थित आज रोजी. त्याच्यामध्ये पूर्वीचं जे गव्हर्नमेंट होतं, ज्यावेळेला याच्यापूर्वीचे गव्हर्नमेंट होतं महाविकास आघाडीचं, त्या काळापासून हा आम्ही लढा देतोय. आणि मी सुद्धा वेळोवेळी इथं सहकार बोर्डमध्ये बऱ्याच वेळा येऊन गेलेलो आहे. त्या सगळ्या तक्रारी आम्ही त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. ऑडिट रिपोर्टपासून सगळे पुरावे आम्ही त्यांच्याकडे सादर केलेत. आता एखादा कर्जदार असतो किंवा जामीनदार असतो, तो जामीनदार जास्तीत जास्त 2 प्रकरणामध्ये असतो. पण याच्यामध्ये राही विठ्ठल कुलकर्णी या 59 ठिकाणी कर्जदारांना जामीनदार दाखवलेले आहेत. म्हणजे त्यांच्या वहिनी आहेत. स्वामी तीर्थ प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स हे 21 ठिकाणी आहेत. ऑडिट रिपोर्टमध्ये आहे, ऑडिटरचा शेअर आहे त्याच्यामध्ये. त्याची कॉपी मी तुम्हाला सर्क्युलेट करतो. त्याचबरोबर देवराज गुळ उत्पादक कंपनी जी करमाळ्याला आहे त्याच्यामध्ये 17 ठिकाणी जामीनदार दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एकच माणूस फिरून फिरून जामीनदार कर्जदार असं दाखवतोय. यांनी
स्वतःची मिळकत वाढवण्यासाठी हे सगळ्या पैशाचा दुरुपयोग केलेला आहे. आता हे सगळं आमचं म्हणणं पुढचं सांगा, आमचं म्हणणं पुढचं आहे. तुम्ही सरकार खात्याकडे परत गेले होते का आता अशा? आता गेलो होतो. आम्ही गेलो होतो आणि आम्ही परत जाणार आहोत. या ज्या वेळेला आम्ही गेलो त्या वेळेला आम्ही एसपींकडे गेलो. आम्ही याच्या आधीच्या याच्यामध्ये सुद्धा सहकार मंत्र्यांना भेटलो. आम्ही आणखीन वेगवेगळ्या लोकांना भेटलेलो आहे. केंद्रात आत्ता आम्ही रिसेंटली गेलोय. आम्ही ज्या ज्या अधिकाऱ्यांना भेटलो ते अधिकारी आम्हाला सांगतात आम्हाला ह्यांचे फोन आले त्यांचे फोन आले. मी ऑन रेकॉर्ड आत्ता कोणाचंही नाव घेणार नाही, परंतु अधिकाऱ्यांवर दबाव टाकून नागरिकांचं नुकसान करतायत आणि त्याच्यामुळे आज आम्ही वरपर्यंत जाण्याची वेळ आम्हाला आली. आम्ही देवेंद्रजींकडे सुद्धा जाणार आहोत. मागच्या वेळेला आम्ही देवेंद्रजींकडे गेलो होतो. आम्ही पुन्हा एकदा देवेंद्रजींकडे जाणार आहोत. माननीय अमितभाई शहा यांनी आम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे की ही चौकशी जी आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही CBI मार्फत करूया आणि RBIचा प्रशासक नेमण्यासाठी सुद्धा ते सकारात्मक आहेत. दोन प्रश्न आहेत, एक मिनिट ऐके का. हे शेखर तळेगावकर यांच्या अत्यंत शेखर तळेगावकर हे चंद्रकांत लाडांच्या अत्यंत घनिष्ठ जवळचे आहेत. त्यातल्या त्यात ही काही मल्टी स्टेट बँक नाहीये, ही स्टेट रजिस्टर्ड बँक आहे. त्यामुळे इथे सहकार मंत्री राज्याचे सहकार मंत्री यांच्याकडे तुम्ही सोडून किंवा इथे सहकारातले केंद्रातले राज्यमंत्री सोडून तुम्ही अमित शहाकडे जाताय. पण इथं सगळं काही असताना ज्यांचे पॉलिटिकल रिलेशन इथं आहे त्यांच्याकडे का जातो? त्यांचाच दबाव नाही, त्यांच्याकडे सुद्धा गेलेले आहेत. त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आलेले आहेत. ते सुद्धा दखल घेतील याची आम्हाला खात्री आहे. धमकीचे मेसेज कोणी दिले? त्यांचा बंधू शार्दूल सुरेश तळेगावकर आहे. याच्यात संबंध आहे त्यांचा. त्यांचे नाव घोटाळे भाजपशी नाही, आहेत की धमकीत पोलीस कंप्लेंट देणार आहे मॅडम. शेखर तळेगावकर मागच्या सरकारमध्ये सहकार परिषदेचे अध्यक्ष राहिले. ते सगळे संबंध भाजपमधले मंत्र्यांचे संबंध वापरून ते दबाव आणले असं आम्हाला अधिकारी सांगतायत. सरकारमधले लोक त्यांना वरून फोन आणवतात ते असं आम्हाला अधिकारी सांगतात. ऑडिट रिपोर्टवर 83 आणि 88 ची कारवाई झाली का जबाबदारी फीस करण्यासाठी? आता तळेगावकर चेअरमन आहे का दुसरी बॉडी आहे? आता महेश जाधव म्हणून चेअरमन आहेत. ती बॉडी नाहीये पहिली आहे ना, तळेगावकरची बॉडी आहे. चरेगावकर नाहीयेत. चेअरमन ते नाही. 78 ची कारवाई याच्यावर अपेक्षित आहे. 78 अंतर्गत कारवाई झाली तर सरकार संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते. साधी प्रोसिजर 78C. तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? कारण हा दोन प्रकारचा लढा आहे. एक तर तुम्ही म्हणताय पोलीस केस आणि फसवणूक हा एक प्रकारचा आहे आणि सहकार रजिस्टर म्हणजे सहकार आयुक्ताच्या कक्षेतला एक लढा आहे. तोही चालू आहे. सहकार आयुक्ताच्या लढा आहे. त्याच्यासाठी तुम्ही रितसर चौकशी आणि रितसर कंप्लेंट तुम्ही केलेली आहे, दिलेली आहे. आता याच्या पुढची तुमची दिशा काय राहणार आहे? सहकार आयुक्ताच्या कार्यालयात जाऊन उपोषणाला बसणार आहात का? इथे काही आंदोलन करणार? आता आम्हीच किती सारखं उपोषण करायचं? असं विचारून घेतलं. ठेवीदार मला म्हणत होते आपण उपोषण करूया. म्हणलं आपण नको उपोषण करायला, आता दुसऱ्यांना थोडा उपास घडू दे. घेराव वगैरे घाला मग तुम्ही सगळे सिरियसली पर यापुढे 3 जर गेले असतील आणि सहकार आयुक्त कारवाई करत असतील, हे मंत्री संत्री सगळे सोडून द्या. सहकार आयुक्ताचं काम आहे कायद्यानुसार जर 3 ऑडिट रिपोर्ट हे आले तर 88 ची आणि यांची कारवाई व्हायला पाहिजे ना. ती होत नसेल तर म्हणजे जर उद्या कोणी फोन केला आणि सहकार आयुक्त कारवाई करत नसेल तर त्याला काय अर्थ आहे? त्यामुळं माझं असं म्हणणं आहे. त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारला की सहकार आयुक्तांचे तिथं जाणार आहात का नाही? तिथं घेराव घालणार आहात का? काय उपोषण करणार, दगडफेक करणार, काय रॅली काढणार, काय म्हणजे जे काय असेल तुमची आंदोलनाची पुढची दिशा चिल्लर उधळणार काहीतरी केलं. ठेवीदारांचा आणि कर्जदारांचा आक्रोश खूप प्रचंड आहे. हा विषय गांभीर्याने घ्यावं असं माझं प्रशासनाला म्हणणं आहे, आग्रहाचं. शासनालाही माझी विनंती आहे. आणि जे काही गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आज मोठ्या प्रमाणात मालमत्ता लोकांना लुबाडून लोकांच्या गळ्याचा घोट घेऊन घेतलेला आहे. आपला राजेंद्र कुठला सूर्यवंशी
29 वर्षाची बायको, कॅन्सरग्रस्त बायको आहे, तिच्या उपचारांसाठी त्यांना पैसे मिळत नाहीयेत. म्हणजे ह्याची 100 पापांचा घडा भरलेला आहे. आणि आता त्याच्यातून त्यांना मार्ग काढण्यासाठी म्हणून मला जेवढी काही मदत करता येईल, माझं त्यांचं वैयक्तिक दुश्मनी नाही, परंतु जो कोणी नागरिकांना त्रास होईल असं वर्तन करतो आणि तेही भारतीय जनता पार्टीच्या पदाच्या आडून, कुठल्याही बाबतीत सहन केलं जाणार नाही. आमचे वरिष्ठ सक्षम आहेत त्याच्यावर कारवाई करायला आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला रिझल्ट दिसतील याची मला खात्री आहे. धन्यवाद. ते तेवढंच बोलले जेवढं मी सांगितलं आणि इथून पुढेही आम्ही अशाच प्रकारे त्यांना गप्प बसवू. येस, अशी त्यांना कल्पनेच्या भरारे आहे. यशवंत बँकेच्या घोटाळ्याच्या बाबत आमचा लढा आम्ही सक्रिय केलेला आहे. संचालक मंडळ आणि प्रामुख्याने माजी अध्यक्ष शेखरजी चरेगावकर यांच्या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून ठेवीदारांच्या ठेवीही बुडवलेल्या आहेत आणि कर्जदारांची खोटी प्रकरणं तयार करून, जामीनदाराची खोटी प्रकरणं तयार करून त्यांनी अनेक नागरिकांची फसवणूक केलेली आहे. या विषयामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे, माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय केंद्रीय मंत्री अमित शहा असतील, यांच्याकडे जाऊन या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी सक्रिय झालेलो आहोत. अनेक ठेवीदार आमच्या संपर्कात आहेत, ज्यांच्या जमिनी जप्त केलेल्या आहेत, ज्यांची घरं जप्त केलेली आहेत, अशा अनेक लोकांच्या आम्ही संपर्कात आहोत आणि या सगळ्यांनी मिळून एकमुखाने आता हा लढा आणखीन पुढे नेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. प्रशासनाने आतापर्यंत यांचे जे काही प्रयत्न होते याला कुठल्याही प्रकारे दाद दिलेली नाही, परंतु इथून पुढच्या काळामध्ये अधिक सक्रियतेने हा लढा आम्ही लढू. धन्यवाद. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रकरणाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या बाबतचे धमकी तुम्हाला कोण देते आणि ती नेमकी धमकी? शार्दूल उर्फ मुकुंदा चरेगावकर यांनी कराडला आम्ही बैठक घेत असताना आदल्या दिवशी तयारीसाठी लोक तिथे गेलेले असताना त्यांना कोणाच्या नादी लागताय म्हणून धमकी दिलीच. त्याचबरोबर नंतरही मला नाशिकवरनं एका व्यक्तीचा फोन आला की त्यांना अशा प्रकारे माहिती मिळाली की शार्दूल चरेगावकर यांनी असं सांगितलं की गेल्याही वेळी आम्ही यांचं तिकीट कापलं होतं, याही पुढच्या काळामध्ये जर याचं बोलल्या तर त्यांचं बोलणं कसं बंद करायचं हे आम्हाला माहीत आहे. याच्याशी मला संबंध वाटत नाही. ते कुठल्याही पक्षाशी संबंधित असतील, कुठल्याही व्यक्तीच्या नेत्याशी संबंधित असले तरी आमचे वरिष्ठ या विषयाची नीट दखल घेत आहेत आणि सगळ्या ठेवीदारांना आणि कर्जदारांना न्याय मिळेल. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांची भेट, एकदा आमची भेट झाली होती, आम्ही पुन्हा भेटणार आहोत. माननीय केंद्रीय मंत्री अमित शहा यांना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं की या प्रकरणाची संपूर्ण चौकशी ही CBI मार्फत होण्यासाठी म्हणून ते शेरा मारणार आहेत त्या प्रकरणावर आणि त्याचबरोबर RBIचा प्रशासक सुद्धा नजीकच्या काळामध्ये ते नेमतील.